नमस्कार. गिटार राग सफारीचा हा आपला तिसरा लेसन. यामध्ये मी शिकवणार आहे फ्रेटबोर्ड. फ्रेटबोर्डवर कुठले कुठले नोट वाजतात ते आपण ह्या लेसनमध्ये शिकणार आहोत. तर गिटारमध्ये ही जी सर्वात बारीक तार असते, सर्वात खालची तार असते, ही असते पहिली तार. त्याच्यानंतर दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावी. ओके. तर पहिल्या तारेचं नाव आहे ई. सो इकडे ई हा नोट वाजतो. जेव्हा मी जेव्हा वाजवतो तेव्हा असतो ई. दुसऱ्या तारेचं नाव आहे बी. तिसरी तार आहे जी. चौथी डी, पाचवी ए आणि सहावी परत ई. सो ई, बी, जी, डी, ए, ई किंवा वरून खाली ई, ए, डी, जी, बी, ई. हे आपल्या तारांची नावं आहेत. आता जेव्हा मी पहिली तार वाजवतो आणि त्यानंतर तीच तार मी जेव्हा पहिल्या फ्रेटवर प्रेस करतो आणि तीच तार वाजवतो, तर पहिली तार ओपन तर ई वाजते, पण जेव्हा मी पहिल्या फ्रेटवर प्रेस करतो तर तेव्हा एक नोट पुढे जातो. तर ईचा पुढचा नोट आहे एफ. तर आता पहिल्या तारेवर मी जेव्हा पहिल्या फ्रेटवर जेव्हा मी प्रेस करेन तेव्हा वाजतो एफ. त्यानंतर दुसऱ्या फ्रेटवर जेव्हा मी प्रेस करतो तेव्हा एफच्या पुढचा स्वर म्हणजे एफ शार्प हा नोट वाजतो. सो ई, एफ, एफ शार्प. तिसऱ्या फ्रेटवर जेव्हा प्रेस करतो तो असतो जी. चौथ्या फ्रेटवर जी शार्प, नंतर ए, ए शार्प किंवा बी फ्लॅट, बी, सी, सी शार्प किंवा डी फ्लॅट पण आपण म्हणू, डी, डी शार्प आणि ई. ओके. हे झाले फ्रेटवर पहिल्या स्ट्रिंगवर वाजणारे स्वर. त्याच प्रकारे दुसरी तार जी ओपन वाजते बी, आपण बघू शकता नोट्समध्ये ओपन ती वाजते बी. त्यानंतर पहिल्या फ्रेटवर जेव्हा मी प्रेस करतो तेव्हा वाजते सी. दुसऱ्या फ्रेटवर सी शार्प, तिसऱ्या फ्रेटवर डी, डी शार्प किंवा ई फ्लॅट, ई. सहाव्या फ्रेटवर एफ, एफ शार्प किंवा जी फ्लॅट सातव्या फ्रेटवर. पुढच्या फ्रेटवर जी, नेक्स्ट जी शार्प किंवा ए फ्लॅट, ए, ए शार्प किंवा बी फ्लॅट आणि शेवटी आहे बी. तर ही झाली आपली दुसरी तार. तर अशा प्रकारे आपण बोर्डवर नोट शोधू शकतो. समजा कोणी तुम्हाला विचारलं पाचव्या स्ट्रिंगवर तिसऱ्या फ्रेटवर कुठला नोट वाजतो, तर तुम्ही एक विचार करू शकता. पाचवी स्ट्रिंग म्हणजे ए, त्याच्यानंतर पहिली फ्रेट ए शार्प किंवा बी फ्लॅट, दुसरी बी आणि तिसरा सी. तर अशा पद्धतीने तुम्ही नोट्स काढू शकतात. आणि फ्रेटबोर्डचे नोट्स तुम्हाला हळूहळू जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला ते पाठ होतील. तुम्हाला वेगळी त्याच्यासाठी मेहनत करण्याची गरज नाही. जसे तुम्ही स्केल वाजवाल तुमच्या ते लक्षात येतील. ओके. थँक्यू. तर गिटार राग सफारीच्या पुढच्या लेसनमध्ये भेटूया. थँक्यू.